सारसनगरमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहोत आणि ह्या सारसनगरमध्ये फिरत असताना ज्या ठिकाणी आपण पोहोचतोय त्या ठिकाणावरनं एक खबर लीक होती की पत्रकार आलेत आणि आमदार संग्राम जगताप यांच्या संदर्भात ते प्रतिक्रिया घेत आहेत आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतात की लोक लगेच जमा होत आहेत. आपण भगवान बाबा चौक आहे ना, भगवान बाबा चौकामध्ये आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी पण आमदार संग्राम जगताप यांचे कार्यकर्ते आलेले आहेत. ह्या कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया हे आपण जाणून घेऊयात. आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेतोय, पण ह्या ठिकाणी ह्या भागामध्ये काय समस्या आहेत ते पण आपण जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा दादा. विजय गीते. विजयजी, आमदार संग्राम जगताप असं सांगतात की मी विकास करतो आणि विकासाच्या मुद्द्यावर मला निवडून द्या, परंतु जे विरोधक आहेत ते म्हणतात की आमदार संग्राम जगताप हे फक्त भूल थापा मारतात, ते कधीही विकास करू शकत नाही आणि त्यांनी नगर शहरामध्ये विकास केलेला नाही. याच्यावर आपलं, तुम्ही सारसनगरमध्ये राहतात, एक रहिवासी आमच्यापेक्षा शहरापेक्षा तुम्ही त्यांना जास्त ओळखता, तुमची त्याच्यावर प्रतिक्रिया काय? संग्राम भाई यांनी भरपूर कामं केली, तर रोडचे कामं केलेत, पाण्याच्या सुविधा केल्या, तर परत कोणते ड्रेनेजचं काम केलं, तर कोणतेही काम असो, कोणते असं माघारी कोणते जात नाही भाऊ, असं नाही का, कोणतेही काम असं नाही का. मग तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता? फोन करू शकतो, आम्ही भेटू शकतो, आम्हाला ते फोन केलं तर आम्हाला भेटायला पण येऊ शकतात, ते येतात. म्हणजे आमदार संग्राम जगताप इथं डायरेक्ट यांना भेटायला देखील येतात. मला एक सांगायचं आहे, विरोधकांना विचारा की काय काम राहिलंय आता शहरामध्ये, कोणतं काम राहिलंय करायचं. जे पण काम आता चालू आहेत ते सगळे रस्त्याचे, एक बाळीतले सगळे रस्ते संग्राम. ऐन दिवाळीवर तुमच्या वॉर्डाचे जे पूर्वी नगरसेवक होते, आता जे आमदार आहेत, त्यांनी ऐन दिवाळीवर सगळे रस्ते खोदून ठेवलेत, पण त्याचं ते काम पण चालू आहे आणि आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आमच्या दारातला रस्ता एकदम भारी केला आहे, बाकीचे बी रस्ते सगळे चांगलेच केलेले आहेत. तुम्ही बाजारात खरेदीला जाता? हो, जातो ना. मग कधी असा अडचण आली का की बाबा आमदार जगतापांमुळे हे रस्ते खोदून ठेवण्यात आलेले आहेत आणि आपण आता कसा प्रवास करायचा, किती अडचणी येतात? आता खोदायचं काम करायचं म्हणल्यावर खोदणं कामच आहे ना, नाही खोदले तर रस्ते होणार नाहीत. आणि एक रस्ता बंद झाला ना, 2 रस्ते चालू केले त्यांनी तिथं लगेच. हे रस्ता बंद केला ना तर दुसरा रस्ते 2 चालू ते सुविधा केलेली आहे त्यांनी. आता इथं तुम्ही काय नियोजन केलेलं आहे? आम्ही आता ते आमच्या वार्डात आले. संग्राम भैया म्हणजे एक अष्टपैलू या ठिकाणी मध्ये तुम्ही अष्टपैलू या ठिकाणी आमदार आहेत. त्यांनी नगरमध्ये अतिशय सुधारणा केलेल्या आहेत. नगरला एक रस्त्याचं जाळं त्यांनी या ठिकाणी विणवलेलं आहे. सारसनगरचा एकही रस्ता आज या ठिकाणी खाली राहिलेला नाही, सगळे रस्ते नवीन तयार केलेले आहेत. त्याचप्रमाणे सारसनगरमध्ये एक क्रीडा संकुल फार मोठं तयार होत आहे. त्या क्रीडा संकुलचा फायदा सर्व नगरवासियांना होणार आहे. जिल्हा क्रीडा संग्रहालय जे आहे, जिल्हा क्रीडा, त्यानंतर या ठिकाणी मला एक सांगा, तुमचे नेते कोण आहेत? संग्राम भैया. तुम्ही जर तुमच्यासमोर 2 जर पर्याय असले की संग्राम भैया जगताप आणि अजित दादा पवार, तुम्ही कोणाला सर्वप्रथम पसंती देता? प्रथम आम्ही आमचे स्थानिक म्हणून संग्राम भैया जगताप. मग जर संग्राम भैया तुमच्या मनात आहे तर तुमच्या ह्या इथं जे खिशाला आहे हे अजित पवारांचा लोगो आहे. आता पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळं आम्हाला NCPचे कार्यकर्ते आम्ही आवतच आहे. त्यांच्याकडून तिकीट भेटल्यामुळं त्यांचंच आम्हाला या ठिकाणी बॅच लावावं लागलेलं आहे. नाही, पण आमदार संग्राम भैया जगतापांचं पण लावलं पाहिजे ना. तुम्ही याच्यावर लिहिलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजयी करा, तर तुम्ही आमदार संग्राम जगतापांचा फोटो का नाही लावला? संग्राम भैया, तुम्ही 2 मिनिटं त्यांना बोलू द्या, तुम्ही त्यांचे विचार त्यांना मांडू द्या. तुम्ही एकमेकांना सांगू नका. तुमचं जे मनात आहे, आम्ही तुमच्या मनात जर अजित पवार असले तर आमदार संग्राम जगताप काय तुम्हाला फाशी देणार नाही, आणि जर आमदार जगताप तुमच्या मनात असले तर अजित पवार तुम्हाला फाशी देणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत बोला. तुम्ही हे आमदार संग्राम जगतापांचं लावलं पाहिजे होते की नाही? बरोबर आहे, परंतु आता काय चुकले का तुम्ही? नाही, चुकलेलं नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये संग्राम भैया जगताप. आता उद्या काय करताल, बदलताल का? नाही बदलणार. आम्ही संग्राम भैया म्हणजे संग्राम भैया जगतापांना खिशाला लावणार नाही. संग्राम भैयांनी जर बॅचेस दिले तर आम्हाला लावू. म्हणजे बॅचेस दिले तर तुम्ही लावताल, म्हणजे तुम्ही असं वैयक्तिक एक 5-10 रुपये संग्राम भैयांसाठी खर्च करणार नाही आणि तुम्ही बॅनर लावणार नाही. ठीक आहे. आपण पाहतोय बघा, इथं एकदम सुंदर मुलं या ठिकाणी आलेले आहेत. बाळा, तुझं नाव काय? शिव. कितवीला आहेस तू? LKG. ही टोपी कोणी घातली तुला बाळा? ह्याने घातली? तू याला टोपी काय घातलीस? तू याला टोपी काय घातलीस दादा?
त्याच्या पप्पानी घातली. त्याच्या पप्पानी घातली. तुझं काय नाव आहे दादा? तुझं नाव काय? शंभू. शंभू. हे काय तुला माहिती आहे काय? हे काय आहे माहिती तुला? घड्याळ. हे कोणासाठी घातलंस तू? कोणासाठी घातलंस हे? संग्राम भैया. संग्राम भैयांचा प्रचार करतो. कोण निवडून येईल? त्यांना त्यांना या लेकरांना बोलू द्या. विश्वास जुना. हे सगळे लेकरं आहेत आणि हे सगळे विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा असं म्हणतायत. संग्राम जगताप यांची क्रेज आज लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत आहे. जसं आज अरुण काका जगताप हे राजकारणामध्ये होते, त्यांच्यासोबतीचे लोक देखील आज अरुण काका जगताप यांच्यावर प्रेम करत आहेत. तसंच ही पिढी भविष्यात पुढे होईल आणि ही संग्राम जगताप यांच्या सोबतीने उभा राहील अशी एक अपेक्षा आपण इथं व्यक्त करू. आपण आमदार संग्रामभाई जगताप हे सगळ्या नगरकरांच्या हृदयात आहेत, मनात आहेत. त्यामुळं संग्रामभाई यांचा कुठं शर्टवर म्हणा किंवा कुठं फोटो लावायची कोणत्या जनतेला गरज नाही. आणि नगरकरांना सगळ्यांच्या मनात संग्रामभाई आहेत. त्यामुळे कुठं फोटो आणि कुठं पोस्टर लावल्यानंतर संग्रामभाईचा कार्य करतो तो असं काही नाही आहे. सगळ्यांच्या मनात सगळ्यांच्या हृदयात संग्रामभाई आहेत आणि राहणारच आहेत. नक्कीच ह्या सारसनगरमधली जनता ही आमदार विश्वास जुना. हे लहान लेकरं देखील आमदार संग्राम जगताप यांच्याबद्दल विश्वास जुना आणि संग्राम भैया पुन्हा अशा घोषणा देत आहेत. परंतु काही विरोधक आमदार जगतापांवर जे काही आरोप करत आहेत ते आरोप अद्यापही आपल्याला कुठेही त्याची स्पष्टता दिसली नाही. आज सारसनगरमध्ये लोक संग्राम भैया जगताप या व्यक्तीच्या पाठीशी उभे आहेत. आपण अजून दुसऱ्या वॉर्डमध्ये जाऊन ह्याच प्रश्नावर आणि ह्याच कॉन्सेप्टवर व्हेरिफिकेशन करणार आहे की आमदार संग्राम जगताप खरंच विकास करतायत की फक्त लोकांचा विश्वासघात करतायत. ह्या राजकीय नेत्यांच्या आरोपावर आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ अहमदनगर. डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 25 बेडचे सुसज्ज अद्ययावत अतिदक्षता विभाग, अपघात व ट्रॉमा सुसज्ज युनिट, रेडिओ डायग्नोस्टिक विभाग, डिजिटल एक्स-रे, सुसज्जित वातानुकूलित ऑपरेशन थिएटर्स, कॉम्प्युटराइज्ड पॅथॉलॉजी लॅब, पूर्णवेळ डॉक्टर, स्वतंत्र बर्न वॉर्ड, सर्व सोयी सुविधांनी युक्त असं अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. विराज इस्टेट, तारकपूर बस स्टँड समोर, तारकपूर, अहिल्यानगर. मोबाईल नंबर 80 55 55 41 55.